VP तर एवढा छान छान रील बनवतोय, त्यांनी बॅकग्राऊंड म्युझिक टाकून एवढा छान रील बनवतोय. त्यांना सांगा ना ह्याचा रील बनवा ना, ह्याचा काय करणार आहे, ह्याचा तुम्ही रील बनवणार नाही आता. मी 70 वर्षाची आहे, तर तिथं त्याच्या अगोदरपासून या बिल्डिंगचं चाललेलं आहे, तरी कोण लक्ष देत नाही आणि आम्हाला आमच्या खोलीचा त्रास आहे. पूर्ण मुंबईचे म्हणे उडालेले आहेत कवले, तर म्हटलं तू काय त्याचा ओनर आहे का? म्हटलं साला ठेव फोन करून मी त्याला शिव्या दिले. 19 वर्ष ही बिल्डिंग पाडण्यात आली. इकडचे रहिवासी कुठे आहे, जिवंत आहे, काय त्यांना झालंय कोणाला काहीच माहीत नाही. हे लोक परत कधी इकडे आलेच नाही आणि ते कधी येणार ते पण लोकांना माहीत नाही. ना तो हमारे साथ बिल्डर है, ना तो हमारे साथ सरकार है, क्योंकि सरकार को तो अपनी प्यारी कुर्सी अच्छी लगती है, इसके लिए कुर्सी के दम पे ये सब कर रहे हैं, मगर हमारे लिए क्या. बट इतना तो सोचो सरकार को कि भाई आपको लाने के लिए हम ही है. तुम्ही लँडलॉर्डला सोडता आणि त्याने लोकांना पकडता, पण त्यांना का तुम्ही पकडत नाही? बरं तुम्हाला तर एक खुर्ची तुमची हटत नाही, सुटत नाही तिकडनं, येता पाठवतो म्हणजे हे डेंजर आहे, फोटो काढून जातात. त्याला काय महत्त्व आहे? बिल्डरकडे आम्ही जातोय तर बिल्डर तर आम्हाला काय जाब देत नाही आहे. आता म्हणतोय की माझ्याकडे पैसे नाही आहे, तुम्हाला भाडा जे देणार ते तुम्ही घ्या आणि तुम्ही जा. मग आम्ही जायचं तरी कुठे जायचं? आम्ही आमची वास्तविकता आम्ही इथेच लपवायची आणि इथेच हरवायची. तुम्हाला जर नाही करायचं एक काम करा, ह्या बिल्डिंगमध्येच आम्हाला ठेवा, ह्या बिल्डिंगमध्ये आम्हाला जाडून टाका, मारून टाका, म्हणजे तुम्हाला कोण प्रश्न पण विचारणार नाही आणि तुम्हाला कोणाला जाब द्यायची पण तुम्हाला गरज पडणार नाही. 82 बिल्डिंग्स त्यांनी बिल्डिंग डेंजरस घोषित केली आहे. आता म्हाडाकडे ट्रान्झिट कॅम्प किती आहे? 390 ट्रान्झिट कॅम्पमध्ये हे 3,500 लोकांना कसं ठेवणार? म्हाडाच्या VPने येऊन उत्तर द्यावं की आमच्याकडे एवढे ट्रान्झिट कॅम्प आहे आणि त्यांनी सांगितलं 20,000 रुपये. एकही बिल्डिंगला त्यांनी 20,000 रुपये दिले का? VPने येऊन फक्त TV वर येऊन रील बनवून काय काम होत नाही, लोकांचा काम करावा लागतो. या बिल्डिंगमध्ये तुम्ही लोकांना बाहेर टाकणार, त्यांना घेऊन कधी येणार? आम्हाला आमचं घर पाहिजे, ट्रान्झिट कॅम्प नाही. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. मी सुभाष कांबळे, मला 75 वर्ष झाली. मी लहानाचा मोठा इकडे झालो. आम्ही 80 साली NOC घेऊन म्हाडाकडून बिल्डिंग रिपेअर केली. इथे आता एक खेळा जरी मारला तर जात नाही. मेन प्रॉब्लेम काय आहे, पावसाळा आला की म्हाडावाले येऊन C1चा नंबर लावतात. ते कधी चेक करत नाही. चेक करताना ते काय, ते आता एवढी मोठी जाडी भिंत आहे तर ते ब्रेकरने तोडले. मग त्या ह्याच्यामध्ये यांना काय सांगायचं, ब्रेकरने तोडून ते माती पडते, असं तुम्ही हात फिरवता माती पडते ती गोष्ट वेगळी आहे. पण हे ब्रेकरने तोडून ते खड्डा ते जाताना सिमेंट देऊन गेले, हे सिमेंटने भरा म्हणून. दुसरी गोष्ट, म्हाडाने 20,000 भाडं ठेवलेलं आहे, बरोबर आहे. ते 20,000 कुठल्या पद्धतीने ठेवलं आहे? त्यांच्याकडे रूम आहे, गोडप जेवला, मग ते का देत नाही? ते प्रायव्हेटवाल्यांना देतात. ते प्रायव्हेटवाल्यांना, ते म्हाडाने बांधले का प्रायव्हेटवाल्यांना देण्यासाठी बांधले का? हां, बरं ते नाही देत आहे. 20,000 तुम्ही देते ना, तर 48 रूम आहे, 48 रूमचे 5,80,000-60,000 रुपये जमतात. आमची बिल्डिंग डेंजर म्हणजे काय आहे, फक्त वरचा छपरा जरी बनवला आणि बाथरूमची साईड जरी बनवलं, आमची बिल्डिंग साईड आणि इथून प्लास्टर केलं चाळीतून, तर मजबूत राहील. आणि तुम्हाला जर नोटीस द्यायची होती ना, तर टॅनन लोकांना देऊ नका. तुम्हाला द्यायची तर नोटीस लँडलॉर्डला द्या. तुम्ही लँडलॉर्डला सोडता आणि टॅनन लोकांना पकडता, पण त्यांना का तुम्ही पकडत नाही? बरं तुम्हाला तर एक खुर्ची तुमची हटत नाही, सुटत नाही तिकडनं, येता पाठवतो म्हणजे हे डेंजर आहे, फोटो काढून जातात. याला काय महत्त्व आहे सांगा? ह्याला अर्थ आहे का? नाही. मग त्याच्यामुळे आम्हाला जो त्रास होतो ना, तो हाच त्रास आहे यांचा, म्हाडावाल्यांचा. तुम्ही येऊन सगळं चेक करत नाही व्यवस्थित, कुठली माणसं पाठवतात आणि सांगतात का हे डेंजर आहे, ते डेंजर आहे, ते डेंजर आहे. कुठला भाग डेंजर आहे? एक तरी तुम्हाला कुठे क्रॅक झालेलं दाखव मला. असे बिल्डिंग कुठे क्रॅक आहे काय? नाही. आमची मागणी काय, तुम्ही लँडलॉर्डला नोटीस पाठवा, आम्ही खाली करणार नाही. कारण का, आमची बिल्डिंग डेंजर. तुम्हाला भाडा जर आम्हाला 20,000 भाडं तर 20,000 5,60,000 जमते ना, तोवरती टॅरिस सगळी बनवा. 40 सगळं जेवढं प्लॅस्टर डॅमेज झालं ते बनवा. आता आम्ही आणखीन 15 वर्ष काढू तिकडे. ही आमची मागणी आहे. जर तुम्हाला जर द्यायचे नसेल ना, तर तुम्ही सरळ हे करा, लँडलॉर्डला नोटीस पाठवा, लँडलॉर्डला बोला. आता आम्हाला बिल्डरांची नोटीस द्या, तुम्ही बिल्डर घेऊन या म्हणून आम्हाला परमिशन द्या, तर आम्ही आणू शकतो. तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित? घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं. मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे.
म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे. 22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी. आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा. लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव. 2021 मध्ये तोडण्यात आली. आता 2021 पासून ह्याचा रिडेव्हलपमेंट नाही, काही नाही. आता किती लोक इकडे होते? 64. आता 64 लोक कुठे आहे मुंबईमध्ये कोणालाच माहीत नाही. त्यांना घर नाही, काय नाही. आणि ह्या बिल्डिंगला पण आता या लोकांनी सीवन लावलं आहे आणि सांगितलं आहे की आता तुम्ही पण बिल्डिंग खाली करा. आता ही बिल्डिंग खाली केल्यानंतर असंच त्यांचा पण हाल होणार आहे. म्हणजे मुंबईकर मुंबई सोडून बाहेर जायचा आणि हे रूम तोडून बिल्डरच्या घशामध्ये टाकायचं. आणि म्हाडाचा विषय असा आहे की म्हाडाने समजा ही बिल्डिंग डेंजरस होती तर ह्याला रिपेअर काय नाही केला? तुम्हाला रिपेअर केलं पाहिजे होतं. या लोकांनी 2021 मध्ये तुम्हाला अशी कॅन्सल केली आम्ही आणि कॅन्सल केल्यानंतर इमिजिएटली म्हाडामध्ये आम्ही ॲप्लिकेशन पण टाकली होती रिपेअरिंगसाठी. तर आमची फाईल अप्रूव्ह झाली होती. 21 नंतर आम्ही लागोपाठ म्हाडाशी फॉलोअप घेत होतो. 21, 22, 23. पण त्याचा मध्यंतरी काळामध्ये आम्हाला सांगितलं की आमची फाईल हरवली, अप्रूव्ह झालेली फाईल हरवली. आणि जेव्हा 2025मध्ये आम्हाला आमची बिल्डिंगवरती पहिली C1ची नोटीस लागली त्यावेळी ऑटोमॅटिक आमची गायब झालेली फाईल समोर आली. म्हणजे ह्याचा षडयंत्र कोणाचा? म्हाडाचा आणि बिल्डरचा की सरकारचा? आणि आम्ही जायचं तर कुठे जायचं? अप्रूव्ह झालेली फाईल गायब झाली आणि C1 नोटीस डिक्लेअर केली म्हणजे त्यावेळीच फाईल बाहेर आली. म्हणजे इतकं वेळ फाईल कोणी दाबून ठेवली होती? सरकारने, म्हाडाने की बिल्डरने? नाही का, ते मुंबईकर जायचं कुठे? आता हे 64 लोक इकडे, आता 100 लोक राहतात. आता पाऊस पडणार आहे. बिल्डिंग अति धोकादायक आहे म्हणून तुम्ही आता हे काय करणार? त्यांना 2 नोटीस लावले. आता दुसरी नोटीस लागली आहे. तिसरी नोटीसमध्ये त्यांनी सांगितलं हे तुमचं पाणी कापण्यात येणार, लाईट कापण्यात येणार. तर एक काम करा ना, तुम्ही कशाला लाईट पाणी कापायचं? त्यांना डायरेक्ट बाहेरच टाका. ही बिल्डिंग तुम्ही अशी पाडली आहे तर 5 वर्ष याचा रिडेव्हलपमेंट झाला नाही, ह्याला पण असंच पाडून टाका. 19 वर्ष ह्याचा रिडेव्हलपमेंट झाला नाही म्हणजे हे लोक पण 20 वर्ष येणार नाही. म्हणजे असते करून तुम्ही मुंबईकरला बाहेर फेकताय आणि पूर्ण मुंबई तुम्हाला बिल्डरच्या घशात टाकायचं आहे. बरोबर आहे? तुम्हाला काय बोलायचं असं? बरोबर आहे. बरोबर आहे, तुम्ही सांगितलं बरोबर आहे. फाटली तुटली नाहीये. बरोबर आहे. आता लोकांनी काय केलं, नोटीस पाठवली आहे C1 मध्ये. काय C1 मध्ये नोटीस तुम्ही माझं म्हणणं आहे का त्यांनी लँडलॉर्डला नोटीस पाठवायची होती. लँडलॉर्डला, तू काय करतो बाबा, तू नाही बनवत तो टॅनंटच्या हातात दे, बिल्डर आणतील बनवतील ते. दुसरी गोष्ट, आता लोकांनी काय दिलं 20,000 भाडं आणि नाही तर म्हाडाच साजरी गेल्या. आता म्हाडाची साजरी का घाटकोप याला आहे, गोडप देवला आहे, ती देत नाही. ते प्रायव्हेटला देऊन टाकले. बरोबर आहे का नाही? प्रायव्हेट मग ते आम्हाला का देत नाही? ते आम्हाला देणार, मग आम्ही जाणार ना तिकडे. महत्त्वाचा विषय म्हणजे असा आहे की 82 बिल्डिंग्स त्यांनी बिल्डिंग डेंजरस घोषित केली आहे. आता म्हाडाकडे ट्रान्झिट कॅम्प किती आहे? 390 ट्रान्झिट कॅम्पमध्ये हे 3,500 लोकांना कसं ठेवणार? म्हाडाच्या VPने येऊन उत्तर द्यावं की आमच्याकडे एवढे ट्रान्झिट कॅम्प आहे आणि त्यांनी सांगितलं 20,000 रुपये. एकही बिल्डिंगला त्यांनी 20,000 रुपये दिले का? VPने येऊन फक्त TV वर येऊन रील बनवून काय काम होत नाही, लोकांचा काम करावा लागतो. या बिल्डिंगमध्ये तुम्ही लोकांना बाहेर टाकणार, त्यांना घेऊन कधी येणार? बिल्डिंग डेंजर ठीक आहे, आम्ही मानतो, चला हे लोक आज बाहेर पडणार, त्यांना आणणार कधी? 19 वर्ष ही बिल्डिंग झाली नाही, आता ह्यांना पण 20 वर्ष बाहेर ठेवायचा का? ह्यांची 3 पिढी ती संपली. आता हे लोक पण असते करून बिल्डिंग सोडून टाकणार. नंतर ही बिल्डिंग कोणाच्या घशात गेली? बिल्डरच्या घशात. असे करून तुम्ही पूर्ण मुंबई बिल्डरच्या घशामध्ये टाकताय. म्हाडाने उत्तर द्यावं, VPने COने उत्तर द्यावं की तुमच्याकडे 20,000 तुम्ही देणार आहे का ह्यांना? सर हे लोकांना तुम्ही 20,000 रुपये देता, हे लोक बाहेर पडायला रेडी आहे. बरोबर आहे? 20,000 देणार सर? मी काय बोलतो? नाही हो साहेब, त्यांच्याकडे 20,000 रुपये नाहीच आहे. तेच मी तुम्हाला विचारतो. 20,000 एक महिना देणार, पुढच्या महिन्यात देणार का? बिल्डिंग होईपर्यंत तुम्हाला 20,000 रुपये देणार का? प्रत्येक महिन्यामध्ये भाड होते, ते तुम्ही देणार का? डिपॉझिट तुम्ही देणार का? आणि समजा तुम्ही मध्ये थांबवलं तर हे लोक तर रस्त्यावर आले समजा, असं पण तुम्ही लोकांना रस्त्यावर काढताय. 390 ट्रान्झिट कॅम्प तुमच्याकडे आहे आणि 3,500 लोकांना तुम्ही ट्रान्झिट कसं देणार? म्हणजे तुम्ही 3,500 मध्ये 3,000 लोकांना तर रस्त्यावर काढणारच आहे. सरकारने ह्याचं उत्तर द्यावं, म्हाडाने उत्तर द्यावं. COने आणि VP तर एवढा छान रील बनवतोय, त्यांनी बॅकग्राऊंड म्युझिक टाकून एवढा छान रील बनवतोय. त्यांना सांगा ना ह्याचा रील बनवा ना. ह्याचा काय करणार आहे? ह्याचा तुम्ही रील बनवणार नाही आता. बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते, पण आतमध्ये साचलेली घाण, शेवाळं, गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं. तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल, पण घरात येणारं पाणी तपासाल का? आधुनिक मशीन, अनुभवी कर्मचारी आणि 24 तास सेवा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आतून खरंच स्वच्छ हवंय? मग लाईफलाईन सर्व्हिसेस हवीच.
2021 मध्ये 2011 आमची कन्सेंट साईन झाली होती, ही 3 बिल्डिंग आणि इकडची 3 बिल्डिंग. जेव्हा क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी साईन झाली होती त्यावेळीच आम्ही पण खुशी कन्सेंट दिलं होतं. आता ही बिल्डिंगचं काम चालू केलं तर ही 3 बिल्डिंगचं काय, ह्याचं उत्तर कोण देणार आम्हाला? बिल्डरकडे आम्ही जातोय तर बिल्डर तर आम्हाला काय जबाब देत नाही आहे. आता म्हणतोय की माझ्याकडे पैसे नाही आहे, तुम्हाला म्हाडा जे देणार ते तुम्ही घ्या आणि तुम्ही जा. मग आम्ही जायचं तरी कुठे जायचं? आम्ही आमची वास्तविकता आम्ही इथेच लपवायची आणि इथेच हरवायची. तुम्हाला जर नाही करायचं एक काम करा, ह्या बिल्डिंगमध्येच आम्हाला ठेवा, ह्या बिल्डिंगमध्ये आम्हाला जाळून टाका, मारून टाका, म्हणजे तुम्हाला कोण प्रश्न पण विचारणार नाही आणि तुम्हाला कोणाला जाब द्यायची पण तुम्हाला गरज पडणार नाही. कारण बरेच वर्ष झाले आणि इथे तरुण पिढी पण भरपूर आहेत, चाल सिस्टममध्ये राहत आहेत, लोकांच्या लग्नाची वय झाली आहे. कुठला बाप स्वतःची मुलीला चाल सिस्टममध्ये चिंपट घेऊन पाठवणार? इथे बरेचसेच तरुण त्यांचे लग्न होत नाही, बरेचसे सिनियर सिटीजन आहे ज्या लोकांना मेडिकल प्रॉब्लेम आहे. इथे पण हे बघा लेडीज लोक आहेत, ह्यांना पण बघा. हे लोक किती वर्ष असंच बाहेर राहायचं? गेले 10 वर्षांपासून मुंबईमध्ये किती इमारती पडल्यात, पण रहिवाशांना त्यांच्या हक्काची जागा मिळाली आहे का? त्यांना खोटे त्यांना आश्वासनं दिली जातात, पण त्यांना ॲक्च्युअलमध्ये कोणी बघायला गेलं आहे का की त्यांना मुंबईमध्येच त्यांचं हक्काचं घर, त्यांच्यावरती काही एहसान केला जात नाही, फक्त त्यांच्या स्वतःच्या हक्काचं घर त्यांना अजून दिलं जात नाही. आमचा एक सरळ तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही एक इमारती पाडा, पण त्या रहिवाशांना तुम्ही म्हणजे म्हाडांनी एक हमी द्यावी की तुम्हाला गॅरंटेड तुमचं हक्काचं घर मिळणार आहे. आमचं बिल्डिंग पूर्वी ना 2007 रिपेअरिंग झालेली, त्यानंतर काही झालं नाही. मग 2011ला बिल्डरने रिडेव्हलपसाठी घेतली, त्याला सुद्धा 10 वर्ष झाले, पण त्याने काही रिपेअरिंग केली नाही की रिडेव्हलप काहीच केलं नाही. आणि 2025ला त्यांनी करोनामध्ये त्यांनी C1ची नोटीस पाठवली, बिल्डिंग खाली करा. अरे 15 दिवसात बिल्डिंग खाली करणार, मग भाडुतली जाणार कुठे? त्या लोकांना राहायला जागा वगैरे पण काय ते द्यायला मागत नाही. म्हणजे ह्याच्यासाठीच म्हणा आज आम्ही इथे एकत्र झालेले आहोत. म्हणजे गव्हर्नमेंटनी आणि म्हाडानी काहीतरी आमच्यासाठी घरासाठी काहीतरी करावं. आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीये. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. मी 70 वर्षाची आहे, तर इथं त्याच्या अगोदरपासून या बिल्डिंगचं चाललेलं आहे, तरी कोण लक्ष देत नाही. आणि आम्हाला आमच्या खोलीचा त्रास आहे, इकडं पाणी गळतं, इकडं गटारं गळतात, आम्हाला खूप त्रास आहे. तर आता हे तुम्ही दिलेलं आहे की आम्ही घर सोडायला तयार आहे, पण परत आम्हाला कधी मिळणार ते सांगा. हे बघ, यांचा सरळ उत्तर. आता प्रश्न आहे की घर हे सोडणार, तुम्ही सांगताय घर सोडायला, घर सोडणार आम्ही, तुम्ही घर देणार कधी परत ते सांगा, लिखित मध्ये द्या. आता हे 19 वर्ष हे लोक बाहेर राहिले आणि 25 वर्ष यांना काढायचं आहे का? हे लोक 25 वर्ष जगतील का? प्रश्न असा आहे. प्रॉपर देर इज नो ॲडमिनिस्ट्रेशन, काही पॉलिसी नाही आहे, काही क्लिअरिटी नाही आहे. म्हाडा काय करणार आहे, टेनंट काय करणार आहे आणि घरमालक काय करणार आहे, तुम्ही तिघांना घेऊन चाला. काय जे कन्सर्न असेल तर समोर बसून तुम्ही एक डिसिजन द्या, फक्त नोटीस पाठवून त्याला काय फायदा नाही आहे. सो एकच रिक्वेस्ट करणार आहे की या माध्यमाने आपण काहीतरी स्पेसिफिक म्हणजे काहीतरी आपण सोल्युशन काढूया. फक्त नोटीस पाठवणं, बाहेर निघा, दॅट इज नॉट व्हॅलिड. बस तेवढंच म्हणायचं आहे. इन 2021 तौकते आया था, हम लोग यहाँ पे रहते हैं, यहाँ का पूरा छपरा उड़ गया था. हमारा बिल्डर ने एक पैसे का हमको मदद नहीं किया है. हमने सब टेनेंट्स ने पैसा निकाल के वो रिपेयर कराया है. तो दैट इज रिस्क टू आवर लाइफ. लाइक all senior citizen people are staying in this building, both the building. So our question to MHADA, what they are doing, and our question to builder, what he is doing from last 13 years. Became the landlord, he is not at all responsible for anything. म्हणजे जाब कसाला की म्हाडा कोणाला विचारणार नाही, तुम्ही बिल्डरला काही विचारणार नाही, लँडलॉर्डला काही विचारणार नाही, तुम्ही येणार ह्यांना नोटीस मारणार, तुम्ही बाहेर पडा. जायचं तर कुठे? तुम्ही सांगा जायचं कुठे आणि यायचं कधी? तुमच्याकडे आहे का ट्रान्झिट कॅम्प? तुमच्याकडे पाठवू का उद्या? यांच्याकडे काही रस्ताच नाहीये. तुम्हाला बाहेर जायचं आहे का? बाहेर पडायचं आहे का?
तुम्हाला घरऐवजी घरच पाहिजे इकडेच ना. आता किती वर्ष झाले? 5 वर्ष तुम्ही आता कितना बरस हो गया आपका ये दिया था एनओसी? 14 बरस के ऊपर हो गया. बिल्डिंग डेंजरस है. नहीं, ये बिल्डिंग डेंजरस उन लोग ने डिक्लेयर किया, दैट इज इन 2020-21. और उस टाइम पे हमने उसके पहले नोटिस आने के पहले हमने म्हाडा को अप्रोच किया था. तो म्हाडा ने बोला कि आपने तो ऑलरेडी एनओसी दे दिया वेलेंसिया ग्रुप ऑफ कंपनी को, तो आपको एनओसी कैंसिल कराना पड़ेगा. एनओसी कैंसिल कराने के लिए हमने म्हाडा के अंदर हियरिंग फिक्स की. हियरिंग के अंदर हमने वहाँ पे एनओसी फिक्स की. और एनओसी कैंसिल कराने के टाइम पे जब उसका एनओसी कैंसिल किया, उस टाइम पे मैं खुद पर्सनली था, मुझे पता है, मुझे बिल्डर की तरफ से जो कटाक्ष भरे शब्द और गाली मिली थी ना, और मुझे धमकी भी मिली थी. मैं आज भी बोलता हूँ, आज ये इतना प्रेस कॉन्फ्रेंस इतनी सच्चाई सामने ला रहा है, मैं सीधा सीधा बोलता हूँ कि आज अगर इसके बाद में मेरे पे भी अगर एक भी खरोच भी आई ना, तो मैं सीधा सीधा रीजन उसका रिस्पॉन्सिबल बिल्डर को ही बनाऊंगा. क्योंकि उस टाइम पे भी कोर्ट में म्हाडा की हियरिंग में एनओसी कैंसिल करने के टाइम पे उसने मेरे साथ गैर व्यवहार किया था और मुझे गलत बात बोली थी उसने. तो आज भी मैं उसको ही रिस्पॉन्सिबल ठहराऊंगा अगर मुझे कुछ हुआ तो. क्योंकि ना तो हमारे साथ म्हाडा है, ना तो हमारे साथ बिल्डर है, ना तो हमारे साथ सरकार है. क्योंकि सरकार को तो अपनी प्यारी कुर्सी अच्छी लगती है, इसके लिए कुर्सी के दम पे ये सब कर रहा है, मगर हमारे लिए क्या. बट इतना तो सोचो सरकार को कि भाई आपको लाने के लिए हम ही है. हम चाहे तो आपको ला भी सकते हैं और हम चाहे तो आपको गिरा भी सकते हैं. अगर आपको करना है तो आप हमारे लिए सोचे, तो हम कुछ आगे आपके लिए सोचेंगे. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. 2024 मध्ये जेव्हा सुनामी आलं आणि खूप पवन आलं ना, तर आमची बिल्डिंगचे सगळे कौले उडलेले. आम्ही बिल्डरला फोन करून सांगितलं की बिल्डिंगचे कौले उडालेले आहेत, तू येऊन काहीतरी कर. तर तो म्हणतो तुमचे एका बिल्डिंगचे उडालेले नाहीये म्हणे, पूर्ण मुंबईचे म्हणे उडालेले आहेत कौले. तर म्हटलं तू काय त्याचा ओनर आहे का? म्हटलं साला ठेव फोन करून मी त्याला शिव्या दिली, पण त्याला अजून त्याचं काही हे नाही. देखो हमारा बिल्डिंग का मालिक है, हम लोग बिल्डिंग वाले सब गए थे, वो भाड़ा बराबर लेके जाते, हम बराबर भाड़ा उसको पहुंचाते. घर में क्या हुआ, कितना पानी पड़ता है, कुछ हुआ तो बिल्डर इधर आते नहीं है, तो मालिक होके फिर करने के क्या. हम लोग को बोलता है खाली करो 10 दिन में, तो 10 दिन में क्या खाने का काम है. तो हम लोग इतना दूर जाएंगे, हाँ हमको जगह दो हम भी खाली करेंगे. मुंबई में नहीं, मुंबई से बाहर किधर भी जाओ तो किधर भी फेंक देने का. तो ऐसा थोड़ा फिर तू मालिक होके करेगा क्या. तू मालिक है, भाड़ा अभी परसों लेके गया 4-4 हजार भाड़ा, हम लोग ने सब पूरा बिल्डिंग वाला ने भाड़ा दे दिया. फिर तू मालिक हो के फिर जवाबदारी क्यों नहीं लेता है. बिल्डर ने उस टाइम पे छपरा उड़ गया, अभी आदमी भेजा, नाप लेके गया, वो करके गया, अब आदमी आएगा. खाली दिखाने के लिए बिल्डर ने आदमी भेजा कि हम तुम्हारे पीछे आए करके, कुछ नहीं किया वो लोग से आके. और इधर के एमएलए वो भी कुछ नहीं करने को आए, कोई देखने को नाही आहे. कधी डामर टाकायचं असेल ना, तो सुद्धा तो टाकायला येत नाही. की बिल्डिंग मध्ये काय तुटलेलं आहे, काय फुटलेलं आहे ते सुद्धा तो बघायला येत नाही. म्हणजे तो आम्हाला ना तोंडच दाखवायला येत नाही. आता काय माहिती आहे का, यांच्याकडे सरळ एकदम क्लिअर ऑप्शन आहे की हे बिल्डिंग पडून त्यांनी आतमध्ये मरावं, नाहीतर घर सोडून इकडे मुंबईकडनं बाहेर जावं. एकदम क्लिअर, त्यांच्याकडे दुसरा काही ऑप्शनच नाही आहे. आणि हे एवढे सिनियर सिटीजन आहेत, हे जाणार तरी कुठे. यांची मुलांचं इकडे शिक्षण आहे, शाळा आहे, हे सोडून हे 15-15 किलोमीटर लांब जाणार आणि परत येणार कधी. तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. म्हाडाचं आणि बिल्डरचं षडयंत्र कसं चाललंय आमच्यासोबत. ज्यावेळीस म्हाडाने डिसाईड केलं होतं की प्रत्येक बिल्डिंगची स्ट्रक्चर ऑडिट करायची आहे, त्यावेळेस त्या लोकांनी स्ट्रक्चर इंजिनियर आणि कामगारांना आमच्या बिल्डिंगमध्ये पाठवलं. ते पण कधी दुपारी जेव्हा सगळे आराम करतात, सगळे जॉबवरती जातात, त्यावेळेस दुपारी जेव्हा स्ट्रक्चर इंजिनियर वगैरे सगळे आले होते बिल्डिंगला, तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं हे लोक कोण आहे. त्या लोकांना जेव्हा आम्ही विचारलं तुम्ही कोण आहेत, कुठून आलात, तर आम्हाला शब्द काय भेटले, आम्ही बिल्डरचे माणूस आहोत आणि आम्ही तुमची बिल्डिंग चेक करायला आलोत की रिपेअरिंग काय करायचं. तसं खोटं बोलून आमची बिल्डिंगची स्ट्रक्चर ऑडिट केली आणि त्याच्यानंतर आमची बिल्डिंगला C1 कॅटेगरीमध्ये डिक्लेअर केली. जर तुम्हाला स्ट्रक्चर ऑडिट करायची होती तर त्याची प्रोसेस असते, तुम्हाला बिल्डिंगला निरोप द्यावा लागतो, एक नोटीस द्यावी लागते. आम्हाला तेही मिळालेली नव्हती आणि आम्हाला फसवून आमची बिल्डिंगची स्ट्रक्चर ऑडिट केली आणि आज आम्हाला C1 मध्ये टाकलं आहे आम्हाला. आणि आमची बिल्डिंगची रिपेअरिंगसाठी आम्ही एवढी वारंवार त्या लोकांना आम्ही रिक्वेस्ट केली, तरी पण आमची कोणीही काय ऐकला नाही आम्हाला. स्वस्त ठेकेदार घेतला, पण कोणतीही सुरक्षा नाही, विमा नाही, अनुभव नाही. टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली? सोसायटीवर, कारण चुकीचा निर्णय घेतला. आमच्याकडे अनुभवी कामगार, विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे. तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय. लाईफलाईन सर्व्हिसेस, जबाबदारीचं दुसरं नाव. मी परत सांगतो, 82 बिल्डिंग आहे मुंबईमध्ये, त्याच्यामध्ये 3,500 टेनंट्स आहेत, 3,500 परिवार, आणि ह्यांच्याकडे 300 फक्त ट्रान्झिट कॅम्प आहे. म्हाडाने येऊन मुंबईमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन क्लिअर करावा
की तुमच्याकडे एवढ्या लोकांसाठी ट्रान्झिट कॅम्प आहे का, तुम्ही 20,000 रुपये लोकांना देणार आहे का, आणि ह्यांना समजा तुम्ही बाहेर काढला तर त्यांना तुम्ही परत कधी घेऊन येणार. समजा 15 दिवसामध्ये म्हाडाने हे उत्तर नाही दिलं तर म्हाडाच्या हेड ऑफिसवर बांद्रावरती आम्ही मोठं आंदोलन उभा करू. है भी नहीं. अभी 2000 है ना, 1996 का इन लोग दे रहे हैं. मतलब हम लोग को अभी आज अगर निकालते तो अपने को 2050 में रूम मिलेगा. तो ये मतलब नहीं ना, तुम्हारा पहला ट्रांजेक्शन तो पहला निकालो कि हम लोग को निकाल रहे तो है, उनके पास कुछ नहीं. अभी 1996 का उन लोग दे रहे हैं, तो हम लोग को 2050 में मिलेगा. तो उतने टाइम क्या भाड़ा देंगे कि नहीं देंगे? कुछ नहीं देंगे. हम लोग क्या रास्ते पे आए क्या? पहले ही खाली कर रहे हैं तो ये थोड़ी लीगल है करके, और नोटिस देते बोले जाओ. अरे भाई जाओ, किधर जाने का? ट्रांजेक्शन किधर है? वो पनवेल उधर वो साइड जाने का इतना, और सबका कॉलेज और स्कूल इधर है. कॅमेरामॅन फक्त एक दाखवा, हे बघा जरा. एकोणीस वर्ष ही बिल्डिंग पाडण्यात आली. इकडचे रहिवासी कुठे आहे, जिवंत आहे, काय त्यांना झालंय, कोणाला काहीच माहित नाही. हे लोक परत कधी इकडे आलेच नाही, आणि ते कधी येणार ते पण लोकांना माहित नाही. 19 वर्ष झाले बरोबर या बिल्डिंगला, आणि ह्या बिल्डिंगला समजा तुम्ही पाडलं म्हणजे हे लोक पण 20 वर्ष बाहेर गेले. म्हणजे असं करून तुम्ही मुंबईकरला बाहेर टाकून द्या. तुम्ही सर्व बिल्डिंग पाडा. हे बिल्डिंग काय, तुम्ही सर्व जेवढी सेस प्रॉपर्टी पाडून टाका, बिल्डरच्या घशामध्ये टाका. आम्ही मुंबईच्या बाहेर जातो. सरकारने सांगू डायरेक्ट जेवढे सेस प्रॉपर्टीमध्ये आहे त्यांनी बदलापूर, पालघर, बोईसरमध्ये घर घ्यावा, आणि ही जे प्रॉपर्टी आहे सेस प्रॉपर्टी बिल्डरसाठी खाली करावा. हे सगळी बिल्डिंग जे आहेत हे काय तरुण एकदम नाही. हे सगळी बिल्डिंगची जर तुम्ही वय बघितली ना, सगळी बिल्डिंग 100 वर्षाचं जास्त आहे. तुम्ही तुमचे नियम मध्ये ठेवतात, नवीन बिल्डिंगची एवढी वय असायला पाहिजे, त्याच्यानंतर त्याची तुम्ही रिडेव्हलपमेंट तुम्हाला परत करावी लागेल नवीन बिल्डिंगसाठी. तर तुमच्याकडे ऑलरेडी 100 वर्ष जुनी बिल्डिंग आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय प्लॅन ऑफ ॲक्शन तुम्ही बनवलाय? त्याची रिपेअरिंग फक्त बोलतात करूया, C1, CA, C2, पण 100 वर्ष जुनी झाली, त्याला रिडेव्हलपमेंट पाहिजे. त्याच्यात तुमच्याकडे काय पर्याय? 79A दिलं, 79B का थांबवलाय तुम्ही? 79B मध्ये आम्हाला पण हक्क भेटतो की 6 महिन्यात आम्ही आमची इच्छानुसार आम्ही बिल्डर आणून त्याचा प्रपोजल देऊ शकतो. तोही नियम इथे थांबवलाय. तर आम्ही जायचं तरी कुठे जायचं? घर सोडून मुंबईचा बाहेर? पाणी हे केवळ शरीराची गरज नाही, ते मनाचीही शांतता आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आमचं पाणी शुद्ध आहे, सुरक्षित आहे, तेव्हा मनही निर्धास्त राहतं. गेली 22 वर्षे टाकी स्वच्छतेचं काम जबाबदारीने करत आहोत. नियमित सेवा, अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता. स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत रहा. लाईफलाईन सर्व्हिसेस, मनशांतीचं पाणी. ही जर आता बिल्डिंग पडली तर याचा जिम्मेदार म्हाडा असणार. कारण का आम्हाला आमची फाईल गायब केली होती, आणि सीव जेव्हा लागली रिपेअरिंगसाठी आम्ही फाईल टाकलेली, आमची झालेली अप्रूव्ह झालेली फाईल गायब झाली होती. आणि त्याच्यानंतर तुम्हाला C कॅटेगरी लागल्याबरोबर आमची फाईल कशी आली? म्हणून आता मी सांगतो, जरी बिल्डिंग पडली किंवा नाही पडली तरी कामाला काय झालं तरी ह्याचा जिम्मेदार म्हाडा असणार. कारण का आमची फाईल गेलेली आली कशी? तुम्ही बिल्डर आणि म्हाडा मिळलेले आहेत म्हणजे याचा मतलब. आणि आम्ही बिल्डिंग अजिबात खाली करणार नाही, आणि जरी खाली नाही करणार आणि पडलो आणि काय झालं तरी जिम्मेदार म्हाडा राहणार. कारण आम्हाला रिपेअर करून दिली का नाही? क्या करेंगे हम लोग? उम्र वाले हो गए हम लोग को समझ में मांगता ना, हम लोग किधर जाएंगे बेटा? हाँ, क्या करेंगे हम लोग? ऐसा एकदम हमको घबरा के रखेला एकदम. हाँ, रिपेयरिंग नहीं करेंगे जब तक खाली नहीं करेंगे हम लोग. नहीं तो एक ही काम करो, इनको बोलो इधर हम लोग को अंदर रखो. हाँ। बाहर से आग लगाओ, हम लोग इधर ही मरेंगे. खत्म बात. इधर मरेंगे तो ठीक है, उधर बाहर जाके मरने से अच्छा है बिल्डिंग में मरेंगे. हाँ, हाँ, जला दो, इधर ही मरेंगे. हम मरने के लिए तैयार है, पर निकलेंगे नहीं बाहर. हम लोग निकलेंगे क्योंकि ये चीज के अंदर दो ही चीज आने वाले हैं, या तो हमारी जान जाएगी या हमारा घर जाएगा. तो उससे अच्छा कि यही बिल्डिंग में रह के हम मरे, वो हमको परवडेगा. हमको बाहर जाके मरना नहीं है. आता मुंबईमध्ये असं काय होतं की मुंबईमध्ये एकदम क्लिअर झालंय, एकतर जीव वाचवा नाही तर घर वाचवा. आम्हाला दोन्ही पाहिजे, घर आणि जीवन दोन्ही आम्हाला पाहिजे. तुम्ही ऑप्शन दिलाय म्हाडाने, एकतर तुम्ही जीव वाचवा नाही तर घर वाचवा. का? पण आमचा मूलभूत अधिकार आहे, घर पण आम्हाला हवाय आणि आपल्याला जीव पण वाचवायचा आहे. बरोबर आहे? हो. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.